तुम्ही फक्त आहे ना आता माझ्या केसाला हातच लावून दाखवा बघा मग. उपासात तापास काय अक्कल नाही काय नाही तरी मारता येईल जनावरावानी येड्यावानी करून राहिलंय. म्हणजे काय मारायची गरज होती का? होती का गरज काही मारायची? नको पंचायत करू चाल. काम धंद्याबद्दलच बोलले होते ना मी. काय तिथं राहुल जाय ग. रावरीला जाय म्हणजे चांगलंच म्हणलं ना. नाही स्वतःने काम केलं तर घरात कुठून आणायचंय? म्हणण्याप्रमाणे सगळं वागून आलो. दारू सोडलं दारू सोडलं. हा दारू सोड म्हणलं दारू सोडली. काय माझ्यावर उपकार केला का? हा पंचायत नाही करत. दारू सोडली म्हणजे काय इतके सहज सहजी सोडली का? उसनं पासनं करून पैसा आणून सोडली ना. मला मारायची गरज काय होती? मी तुमचे आहे ना व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं ना 10-15 दिवसापासून. हा केलं होतं का नाही? मग मारायची काय गरज होती मला? स्वतःने जर नीट वागलं काम धंद्याला गेलं तर मला काय गरज पडली बरं बोलायची भांडायची म्हणायची? हा लगेच मारायला हातवर निसत आहे ना. एवढं कसं माणसाने ताण द्यावा? मी आता परत चालू करणार. मी बंद केलं होतं व्हिडिओ टाकायचं पण आहे ना जिथं उजळलं तिथं उजळलं. मी परत चालू करणार आहे. परत चालू करणार. कोणी काय म्हणू दे ना तर चव जाऊ दे नाही तर काही जाऊ दे मला काही फरक नाही पडणार. शिस्तीत म्हणजे नीट वागून वरून माझ्यावरच पावर का? हा पावर म्हणजे मग काम धंद्याला जायला काय होतं? कुठं का व्हायना काम करायचंच आहे ना. हा स्वतःच्या मर्जीने वागले ना मी. हा मी पण वागलो मर्जीने. दारू दारू सोडली भांडण झालं की तेच नुसतं गिरवायचं. माझा एकटीचा संसार आहे का? हा काय म्हणायला मारायला गेलं की लगेच हाणायचं मारायचं. लाज वाटली पाहिजे नी केसाला धरू मारायचं म्हणलं की. 10-15 दिवस 15-20 दिवस चांगलं डाळिंबाचं सीजन केलं बरं का. 15-20 दिवस त्या डाळिंबाच्या सीजन मध्ये नफा कधी निघायचा कधी नव्हता निघत. त्याच्यामध्ये बी ना आज 2 वर्षाला बी असं 21,000चा घाटा आला होता. आणि आता बी नका करू आपल्याकडे नाही पैसा अडका असं वागत होतं. एकाच दिवशी 6,000 रुपये घाटा आला. दुसऱ्या दिवशी मी माझे डॉलरचे पैसे आणून सगळे भरायला दिले. रागात का डोळे वटरते? मी नाही घाबरणार. म्हणले होते ना रावरीला हॉटेलला कामाला जा दिवाळी होस तर नाही जायचं मला. सकाळी टुन्नुक ते डबा भरला लगेच पिशवी आणून ठेवली तिथं. किती नाटकं करायची म्हणजे एखाद्या बाई माणसाच्या वर नाटकं करायचे ना. हा जस काय संसाराची गरज मला एकटीलाच आहे. मला काम करायचं नाही काहीच करायचं नाही. काम नाही करायचं मग घर कसं काय चालणार आहे? हा कसं काय चालणार घर? हा कामाला जायचं बंधन करू नको. कुठं कामाला जायचं मग कशाला लग्न करायचं? कशाला पोरं बिर जन्माला घालायचे? मारल ना आता मारल ना खाईन ना मार. ती तिथं पिशवी बघा त्या तिथं पिशवी दिसती का नाही दिसती कामाची? पिशवी त्या पलीकडून आहे. पिशवी दाखवते मी. सकाळी कामाला जायचं नाटक केलं तिचा डबा बिबा भरला आणि परत जनावरावानी येऊन बसलं घरामध्ये. जर तिकडच्या घरात ठेव. लेकरांचं सुद्धा काही वाटत नाही काही हे वाटत नाही. आवाज बंद करा. नाही बंद करणार मी. नाही बंद करणार. नाही बंद कर. सोडा लवकर आणि मग उगाच आहे ना माणूस म्हणतात नावराय बिवराय म्हणून नाही तर मला देवाने 2 नाही 1 हात तरी दिलेला नाही. हा दुसऱ्या कुत्र्या स्वतः बरं माणूस आहे तेवढं दिसतं.
काय ऐकून घेतलं काय डोक्यावर बसले? मी फक्त कामाविषयी म्हणते ना. नीट वागल्याने काय फरक पडणार आहे? 2 लेकरं आहेत ना. जानू इकडे बाई, जर शाळेकडे खेळतो. लेकरांना देखत सुद्धा तमाशा घालायला कमी पडू राहिलं. मी ना इथून पुढे लेकरं असू नाही तर नसू, नाही तर कुणी व्हिडिओ बघू नाही तर नाही बघू, कुणी नावं ठेवू नाही तर काही चवच घालून टाकणार आहे. मी सगळी चव घालणार आहे. जेव्हा पाहता तेव्हा मी सख्या असला धरू मारणं बिरणं, एक बांगडी सुद्धा हातात ठेवली नाही. काल सुद्धा मारलं. शांत राहायचा, शांत राहायचं. काय चव घालणार काय शांत राहायचा. तिकडे झक मारायची. काय चव घालणार का? शांत राहा बर का. जाऊ दे हा. डोक्याला बसायला लागली काय झालं? राहायचं असतं तर राहायचं, नाही तर निघेल. माझे 4,500 रुपये घेतले. ते तर 4,500साठी मी 3 महिने वाट बघितली होती ना. आणि एका दिवसात लोकांच्या मड्यावर घालून बसलं. डुबलं तर डुबलं, निदान दुसरीकडे कामधंद्याला जाय म्हणलं तर तिकडं सुद्धा रोग येऊ राहिला जायला. जायचं कामाला काय करायचं बाई? मी नाटक करतच नाही. मी माझ्या तोंडाला कुलूप लावलं होतं. 10-15 दिवस मी लॉंग व्हिडिओ सुद्धा टाकत होते. त्या व्हिडिओ टाकले त्याच्या खाली किती का घाण कमेंट होते, तर तरी मी व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. पण तरी शा भरल्यावर काय वागणूक सोडत नाही. सगळं करा तिच्या माणसं. दारू सोडली, आमक सोडला, तिच्या नाटक चालूच आहे तिची. औषध चालू होतं म्हणून सोडली. बघू ना आता अजून किती दिवस हे करता येते. मीच कुठंतरी निघून जाते ना तर जीव देते. बराबर तू आहे ना जागेवर येशील बाबा. खरंच ना. पोरांमुळं मी गप बसते, नाही तर रिली खाली काय मी एका मिनिटात मेले असते. शपथ ना. तुझ्यासारखा नवरा आहे ना कोणत्याच बायाला भेटावा नाही बाबा. उपासात तापासाचं सकाळ धरून अन्नाचं कण नाही खाल्लं तरी नाही सध्याला समजून सांगायला गेलं की मारायला उठतो निसता. माझं तोंड दिसतं पण स्वतःची वागणूक नाही दिसत. सकाळी दिवसाच्या बरोबर 6 वाजता 6:30ला जायचं म्हणे. अर्ध्या तासच लगेच स्वयंपाक डबा करायला लावला. परत नाटकं केले, घरात आणून ठेवला. शांत बसून माझ्यावर उपकारच होऊ राहिला. रावरीला कामाला जायचं हॉटेलला. तू कोणी सांगणार मला? इथं काम नाही ना. दरवर्षीच आहे ना 5 महिने वर्षातून महिने खालीच जातात ना. जुलै पासून तर डिसेंबर पर्यंत जायचं कुठेतरी बघायचं काम. तेवढ्या त्या 4,500 रुपयामध्ये लोकांचं उधारी पाधारी किराण्याची मिटली असते. लाईट बिल भरता आलं असतं, गॅसची टाकी भरता आली असती. दरवर्षी ते पालते धंदे करतायत. डाळिंबाचा सीजन. अरे पैशाची नुसती बरबादी करून टाकू राहिलं.